नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समछाया हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांवर आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होते. हॉस्पिटल बोदवड, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव येथे आहे. आतापर्यंत जवळपास आम्ही 10,000 रुग्णांची तपासणी आणि त्यांना मूळव्याध, भगंदर, फिशर ह्या आजाराविषयी सल्ला दिलेला आहे. त्याच्यानंतर जवळपास 3,500च्या वर पेशंटवर क्षारसूत्र पद्धतीने कायमस्वरूपी ह्या आजाराची ट्रीटमेंट केलेली आहे. आज आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे, सर्वप्रथम तर मी माझे जे सगळे आमचे पेशंट आहे की ज्यांना मूळव्याध, भगंदर, फिशर या आजार आहेत किंवा इतर सर्व पेशंट यांना डॉक्टर्स डे बद्दल त्यांना एक शुभेच्छा देतो. आणि आजचा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे ना, हा नेमका याच्यासाठी आहे की मूळव्याध, भगंदर, फिशर हे आजार झाल्यावर किंवा या आजाराची लक्षणं तुम्हाला दिसायला लागल्यावर तुम्ही कशा प्रकारचे पथ्य पाळायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हा आजार परत होणार नाही किंवा झाला तरी तो कमी प्रमाणात राहील. बऱ्याच वेळेला आपण मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांवर वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करतो. कोणी इंजेक्शन घेतं, कोणी लेझरने ऑपरेशन करतं, कोणी सर्जरी करतं, कोणी क्षारसूत्र पद्धतीने करतं किंवा कोणी औषध गोळ्या देतो. याच्यामध्ये बरेच मतांतर आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या आजारासाठी, हा आजार कायमचा बरा करण्यासाठी कोणते पथ्य तुम्ही पाळायला पाहिजे किंवा हा आजार परत होऊ नये म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारचे पथ्य पाळायला पाहिजे. तर आज आपण त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. तर आपलं जे जेवण आहे की आपण जे काय अन्न खातो, सगळ्या प्रकारचं अन्न खातो, त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या कॅटेगरी किंवा त्याच्यामध्ये 5 प्रकारचे ग्रुप बनतात. सगळ्यात पहिला ग्रुप असतो वॉटर, म्हणजे पाणी. तर पाण्यासारखे पदार्थ, त्याच्यामध्ये येतं पाणी, येतं फळांचा ज्यूस येतो, त्याच्यामध्ये तुमचं नंतर दूध येतं, ताक येतं. हे पाण्याच्या प्रकारातले कॅटेगरीमधले हे पदार्थ झालेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार असतो तो असतो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ म्हणजे काय? असे अन्नामधले जे बी काही गोष्टी असतील की जे आपण जेवण करतो, ज्याचं पीठ पडतं त्याला पिष्टमय पदार्थ म्हणतात, की ज्याला दळलं जातं त्याला पिष्टमय पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या डाळी आहे, तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, चवडीची डाळ, मसूरची डाळ, ह्या डाळी आहेत. त्याच्यानंतर भात आहे, चावल आपण ज्याला म्हणतो, तांदूळ म्हणतो, ह्या सगळ्यांचं पीठ पडतं, म्हणून यांचा कॅटेगरी किंवा यांचा प्रकार झाला पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे फॅट. फॅट म्हणजे ज्याच्यापासून तेल निघतं किंवा ज्याची चरबी तयार होते, अशा गोष्टी. उदाहरणार्थ तेल, सगळ्या प्रकारचे तेल त्याच्यात आले, आणि तूप, सगळ्या प्रकारचे तूप त्याच्यामध्ये आले, आणि चरबीचा प्रकार. तर हे सगळे जे पदार्थ आहेत, तेल, तूप आणि चरबी, हे फॅटच्या प्रकारामध्ये किंवा चरबीच्या प्रकारामध्ये, ज्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा कोलेस्ट्रॉल ज्याच्यामध्ये असतं त्या प्रकारामध्ये मोडले जातात. चौथा प्रकार आहे तुमचा प्रोटीन. प्रोटीन म्हणजे काय? तर सर्व प्रकारचं नॉनव्हेज. नॉनव्हेज म्हणजे मटण झालं, चिकन झालं, मासे झालेत, अंडे झालेत. याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं म्हणून हे प्रोटीन कॅटेगरीमध्ये येतात. त्याच बरोबर याच्यासोबत असतं ड्रायफ्रुट्स. काजू झालं, बदाम झालं, अक्रोड, पिस्ता झालं, हे सुद्धा प्रोटीन कॅटेगरीमध्ये येतात. तर हा चौथा प्रकार झाला. आणि 5वा प्रकार आहे फायबर. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. फायबरमध्ये काय काय येतं? तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या. मग पालेभाज्या कोणतीही असो, ते तुमची मेथी असो, पालक असो, किंवा हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या जे पालेभाज्या आपण खातो त्या झाल्या. सर्व प्रकारच्या फळभाज्या हे सुद्धा फायबरमध्ये येतात. फळभाज्यामध्ये तुमचं वांग, कारलं, गिलकं, दोडकं, पत्ताकोबी, फुलकोबी, टमाटो, बटाटो, गवार, भेंडी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या फळभाज्यांमध्ये येतात. त्याच्यानंतर झालं त्याच्यामध्ये सलाड. सलाड आपल्याला माहिती आहे, आपण जेवणासोबत खातो. तर त्याच्यामध्ये तुमचा कांदा झाला, तुमचं बीट झालं, काकडी झाली, टोमॅटो झालं, तर मुळा झाला, हे सगळं सलाडमध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये चौथा प्रकार आहे सलाड. आणि त्याच्यानंतर फळं, सगळ्या प्रकारचे फळं सुद्धा फायबरमध्ये येतात. मग ते कोणतेही फळ असो, तुमचं केळं असो, सफरचंद असो, पेरू असो, चिकू असो, आंबे असो, की अजून कोणते फळं असो, हे सगळे फायबरमध्ये येतात. पण मग आता मूळव्याध, भगंदर झाला, फिशर झालं, तर ह्या रुग्णांनी किंवा ह्या पेशंटनी कोणत्या प्रकारचं पथ्य पाळायला पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचे जेवण करायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जनरली काय आहे की फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, ज्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फळं आणि सलाड आले, हे. आणि वॉटर म्हणजे पाण्यासारखे पदार्थ, जसं त्याच्यामध्ये तुमचं ज्यूस आले, वेगळ्या प्रकारचं पाणी आलं, दूध. फक्त दूध पिलं तर दुधाने संडास कडक होते, म्हणून दूध आपण त्यात
पकडतो, पण ते फारसं दुधाने आपल्याला फायदा होत नाही. तर हे फायबर आणि वॉटर म्हणजे पाणी किंवा ज्यूस, पाण्यासारखे पदार्थ, याच्याने आपल्याला संडास मोकळी होते किंवा संडास साफ होते किंवा संडास मऊ होते. संडास मऊ होणं, मोकळी होणं, साफ होणं, संडासला बसल्यानंतर लगेच संडास बाहेर येणं, ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिजे असतील आपल्याला, तर आपल्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे जास्त पाहिजे. त्याच्यानंतर जे कार्बोहायड्रेट आहे की ज्याचं पीठ पडतं, डाळींचे पदार्थ झाले किंवा मग तुमचं भात झाला, त्याच्यानंतर तुमचं प्रोटीन झाले, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज आलं किंवा ड्रायफ्रूट्स आले, किंवा त्याच्यानंतर फॅट झालं म्हणजे तेल आणि तूप झालं. तुपामध्ये सुद्धा गाईचं तूप आणि म्हशीचं तूप याच्यात फरक आहे. तर गाईचं तूप आपल्यासाठी चांगलं असतं, पण म्हशीचं तूप झालं किंवा जर्सी गाईचं तूप झालं किंवा सगळ्या प्रकारचे तेल झाले. तर कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन हे 3 गोष्टी अशा आहेत की ह्या जर आपल्या खाण्यात आल्या तर त्याच्याने संडास कडक होते किंवा संडास जाम होते किंवा अपचन होतं, पोटात गॅस होते, पचनाचे आजार होतात आणि संडासच्या जागेतून बाहेर निघायला त्रास होतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या जेवणामध्ये संडास जर मोकळी ठेवायची असेल तर आपल्या जेवणामध्ये आपल्या जेवणाचा तो पूर्ण एकूण 100% जर हिस्सा आपण पकडला तर त्यातलं 50% भाग हा आपल्या जेवणामध्ये फायबरचा पाहिजे. फायबरचा म्हणजे पालेभाज्या, फळं किंवा सलाड. आणि 50% हिस्स्यामध्ये 25% हिस्सा हा पाण्याचा पाहिजे आणि 25% हिस्स्यामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी पाहिजे. सगळ्या म्हणजे कोणत्या? कार्बोहायड्रेट झालं, फॅट झालं, प्रोटीन झालं. म्हणजे आपण जे काही जेवण करणार त्या तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता. असं नाही की बाबा ही गोष्ट खाल्ली, ही काय मुळव्याचं ऑपरेशन झालंय, फिशर झाले, कोंब झाले, भगंदर झालाय, आता याच्यापुढे डायरेक्ट ही गोष्ट बंद, असं पथ्य न पाळता ह्या बाकी ज्याच्याने संडास कडक होते अशा गोष्टींसोबत ज्याच्याने संडास मऊ होते अशा गोष्टी जोडणे, म्हणजे तुम्हाला संडास साफ होईल, तुम्हाला संडासचा त्रास होणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो, आपण एखादी डाळीची भाजी खाल्ली, म्हणजे मुगाची डाळ आहे, त्याच्यासोबत आपण पोळी खाल्ली, तर मुगाची डाळ आणि पोळी हे दोघं कार्बोहायड्रेटचा प्रकार झाला, म्हणजे पिष्टमय पदार्थांचा प्रकार झाला, आणि हे फक्त खाण्यात आलं की त्याच्याने संडास कडक होईल. मग त्याच्याने ते तर खायचंच आहे आपल्याला, पण संडास कडक झाली नाही पाहिजे, तर मग काय करावं लागेल? तर त्याच्यासोबत तुम्हाला एखादी पालेभाजी ॲड करावं लागेल, त्याच्यामध्ये एखादी फळभाजी ॲड करावं लागेल. काहीच नाही भेटलं तर तुम्ही एखादं फळ खाऊ शकता. अगदी काहीच नाही भेटलं त्याच्यावर सलाडमध्ये, म्हणजे असं काकडी आहे, बीट आहे, मुळा आहे, कांदा आहे, कांद्याने सुद्धा संडास खूप साफ होते, मुळा आहे, मुळ्याने संडास साफ होते. तर ह्या गोष्टी त्या भाजी पोळीसोबत तुम्ही जर खाल्ल्या तर ते मिक्सिंग होईल आणि आपल्याला संडास नॉर्मल होईल किंवा मऊ होईल किंवा सहज बाहेर निघेल, कडक होणार नाही. कारण जेव्हा जेव्हा संडास कडक होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला फिशरचा, मूळव्याधीच्या, कोमांचा आणि भगंदराचा त्रास होणार म्हणजे होणार. जसं उदाहरण अजून दुसरं एखादं उदाहरण देतो. तुम्ही प्रवासाला गेले, तुमच्या घरी काही कार्यक्रम आहे, तर तुमच्या काही कचोरी किंवा वडा किंवा भजे, तळलेले पदार्थ खाण्यात आले, त्याच्याने संडास कडक होते, कारण त्यात डाळी आहे, ते कार्बोहायड्रेटचा आणि ऑइलचा म्हणजे तेलाचा, फॅटचा प्रकार झाला, तर त्याच्याने संडास कडक होईल. मग सकाळी जर तुम्ही कचोरी, वडा, भजा जर खाल्ला असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही हलकं जेवण करा, म्हणजे पालेभाज्या खा, फळभाज्या खा, किंवा काहीच नाही मिळालं तर फळं खा, आणि अगदीच काही नाही मिळालं तर पाणी तर सगळ्या ठिकाणी मिळतं, तुम्ही पाणी भरपूर प्या, जेणेकरून याच्याने संडास तुम्हाला मोकळी होईल. म्हणजे कोणता पदार्थ बंद करण्याची गरज नाही, पण प्रत्येक पदार्थासोबत संडास साफ होईल असा पदार्थ जोडणं, म्हणजे तुम्हाला ह्या मूळव्याधीचे, भगंदराचे किंवा संडासच्या जागेचे आजार हे होणार नाही. याच्या व्यतिरिक्त संडास कडक होण्याच्या अजून 3-4 गोष्टी असतात आपल्या, त्याला आपण विहारामध्ये मोडतो. म्हणजे उदाहरणार्थ रात्री खूप जागरण झालं, 11-12 वाजेनंतर झोप आली किंवा त्याच्यानंतर तुम्ही झोपणार असेल किंवा नाईट ड्युटी करणारे लोक असतील, नाईट ड्युटी झाली किंवा रात्री खूप जागरण झालं की संडासचं पहिलं टोक कडक बनतं आणि पेशंटला त्रास होतो. म्हणून जागरण कमी करा. मग जागरण जर करायचंच असेल, तुमची ड्युटी तशी असेल, तर त्याच्यासोबत तुम्ही संडास साफ होणारे पदार्थ वाढवा. उदाहरणार्थ झालं तुमचं गाईचं तूप तुम्ही दुधात मिक्स करून जर गेलं तर तुम्हाला 100% संडास मोकळी होईल. फक्त दूध पिलं किंवा फक्त दूध पोळी खाल्ली तर संडास कडक होईल, फक्त दही पोळी खाल्ली की संडास कडक होईल. पण दुधामध्ये तुम्ही गाईचं तूप जर मिक्स केलं आणि ते जर 1 ग्लासभर पिलं, रात्री झोपताना पिलं, तर तुम्हाला उष्णतेचे आजार होणार नाही, संडास मोकळी होईल, मूळव्याध, फिशर याचे आजार होणार नाही. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त प्रचलनात आहे साबुदाण्याचा पदार्थ. उपवास खूप पकडले जातात आणि 2 दिवस उपवास झाले की संडास कडक व्हायला लागते, किंवा निरंकार उपवास पकडले की संडास कडक, कारण पोटात अन्न नसतं आणि ते संडासच्या जागी जाऊन ते छोटे छोटे कण थांबतात आणि त्याचे दगडासारखे खडे बनतात आणि मग पेशंटला त्याचा फिशरचा किंवा मूळव्याधीचा त्रास होतो. म्हणून उपवासाचा पदार्थ साबुदाणा न खाता साबुदाण्याऐवजी पर्याय म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं फळ खाऊ शकता. तुम्ही भगर खाऊ शकता,
शकता किंवा उपवासाला ते बाकीचे चिवडा, तळलेले पदार्थ हे सगळं बंद करायला पाहिजे किंवा ते कमी तरी करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला संडास मोकळी होईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे असते की दूध आणि गाईचं तूप हे जर घेतलं तुम्ही रोज तर तुम्हाला संडास मोकळी होईल. संडासच्या जागेचे मूळव्याधीचे आजार होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला भात खिचडी असते, फक्त भात आणि फक्त खिचडी खाल्ली की संडास कडक होते. मग भात खिचडी सोबत तुम्ही फायबर म्हणजे कांदा खाऊ शकता, मुळाशेव खाऊ शकता, मेथीची भाजी खाऊ शकतात, त्याच्याने तुम्हाला संडास मोकळी होईल. किंवा मग भात खिचडी खायचीच असेल त्याच्यावर तुम्ही गाईचं तूप टाकू शकता, त्याच्याने तुम्हाला संडास मोकळी होईल. तर अशा प्रकारच्या जेवणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थितप्रमाणे जर हँडल केल्या किंवा व्यवस्थितप्रमाणे त्यांचं मिक्सिंग केलं तुमच्या रोजच्या याच्यामध्ये तर तुम्हाला मूळव्याधीचे आजार किंवा फिशर, कोमांचे, भगंदराचे आजार होणार नाही. त्याच्यानंतर काय असतं माहिती आहे का की मी जेवण कमी केलं तर मला संडासला जावं लागणार नाही म्हणजे मला त्रास कमी होईल अशी एक चुकीची एक भावना पेशंटच्या मनामध्ये असते की मला त्रास होतोय मग मला संडासला जायचं नाही, मग संडासला जायचं नाही तर मी जेवणच करणार नाही. तर त्याच्या उलट हे गोष्ट जी ना ही पूर्णपणे चुकीची आहे. तुम्हाला जर संडास जागेचा त्रास होत असेल तर तुम्ही जेवण वाढवा, पण कोणतं जेवण वाढवा ज्याच्यामध्ये फायबर आहे, ज्याच्यामध्ये पालेभाज्या आहे, ज्याच्यामध्ये फळभाज्या आहे, ज्याच्यामध्ये फळं आहे, त्याच्यामध्ये सलाड आहे. म्हणजे तुम्ही 2-3 काकड्या खाल्ल्या, तुम्ही टोमॅटो खाल्ले, तुम्ही एखाद 2-3 फळं खाल्ले, केळं खाल्लं, काही खाल्लं तरी तुमच्या पोटामध्ये ते फायबर जाईल, तुम्हाला संडास मोकळी होईल. नाहीच काय मिळालं तर मेथीची कच्ची भाजी, कोथिंबीरची कच्ची भाजी, हरभऱ्याची पाल्याची कच्ची भाजी तुम्ही खाऊ शकता, त्याच्याने तुम्हाला संडास मोकळी. जेवण कमी करणं हा उपाय नाही, कारण की आपल्या पोटामध्ये जर 12 तासापेक्षा जर जास्त अन्न जर गेलं नाही तर आपण नंतर जे काय खाणार आहे त्याची संडास ही कडक बनते आणि संडासच्या जागेजवळ तोंडाजवळ जाऊन ती संडास थांबते, तो कडक खळा बनतो आणि मग तो बाहेर लोटायला आपल्याला त्रास होतो आणि मग पेशंटचा त्याच्याने आजार वाढतो. तर अशा प्रकारचे पथ्य जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुमचा मूळव्याधीचा, संडासच्या जागेचा, कोमांचा आजार हा कमी राहील. किंवा तुम्ही एखादी ट्रीटमेंट केली असेल परत तुम्हाला आजार होऊ नये म्हणून ही ट्रीटमेंट तुम्हाला ह्या प्रकारचे पथ्य पाळले तर तुम्हाला ह्या आजारापासून कायमची मुक्ती मिळू शकते. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मूळव्याध, भगंदर, फिशर हे आजारावर क्षारसूत्र पद्धतीने उपचार करतो. 15-15 वर्ष, 20-20 वर्ष आमचे जुने पेशंट आहेत की त्यांना आजपर्यंत क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केल्यावर त्रास झाला नाही. कारण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त ट्रीटमेंटच करत नाही तर कशा प्रकारे पथ्य पाळायचे याची एक यादी करून देतो. कोणतीही गोष्ट बंद न करता, तुम्ही आयुष्यभर एखादी गोष्ट बंद न करता सुद्धा तुम्हाला संडास साफ होऊ शकते. तर ती गोष्ट कशी करायची याचा सल्ला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये देतो ट्रीटमेंट झाल्यावर. आणि हा सल्ला पाळल्यामुळे जवळपास 99.99% लोकांना हा आजार परत होत नाही. एखादी अर्धा पर्सेंट लोकांना काही कारणाने जर आजार परत झाला असेल तर त्याचे कारण वेगळे वेगळे असतात. एखाद्या दिवशी अचानक काही गोष्टी खाण्यात आल्या, पाणी कमी पिण्यात आलं, जागरण झालं, प्रवास झाला, उपवासाचे किंवा तळलेले पदार्थ खाण्यात आले तर संडासचा खळा बनतो, ती जागा फाटते, पेशंटला त्रास होतो. मग त्याला काय ट्रीटमेंट करायची हे सुद्धा आम्ही पेशंटला फोनवरून सांगण्याचा प्रयत्न करतो. बरेच पेशंट लांबचे आहेत आमचे आणि त्यांना प्रत्येक वेळेला येणं शक्य नसतं. अशा पेशंटसाठी आम्ही फोनवरनं सुद्धा ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे की छोट्याशा त्रासासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यायची गरज नाही पडली पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही ह्या सगळ्या आजारांवर ट्रीटमेंट करतो. असेच वेगळ्या वेगळ्या ह्या आजारांची माहिती किंवा ह्या आजारा कशी ट्रीटमेंट करतात, आमचे जुन्या पेशंटचे अनुभव हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल, ऐकायचं असेल तर आमच्या हॉस्पिटल समछाया हॉस्पिटल डॉक्टर यशपाल बडगुजर बोदवड या नावाने यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा, इतर लोकांना पाठवा की जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा मिळेल आणि ह्या आजारापासून पेशंटची कायमस्वरूपीसाठी मुक्तता होईल. तर हाच आमचा प्रयत्न आहे ह्या हॉस्पिटलच्या आणि याच्या माध्यमातून. धन्यवाद.